मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणची 50 प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, महाराष्ट्रामधील जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. ही टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, आहे आणि भुजंग हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? आहे, भुजंग हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 साप या ठिकाणी आहे आणि भुजंग या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात. अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन्मान या ठिकाणी अपमान या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात. अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. समाजाची सेवा करणारा अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे समाजांची सेवा करणं समाजसेवक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात. शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. दोन नद्यामधला प्रदेश यांना खालीलपैकी काय म्हणतात? दोन नद्यामधला प्रदेश यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दुआब या ठिकाणी शब्द समूहाबद्दल योग्य शब्द असेल. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शेवटून दुसरा या ठिकाणी उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. मी सिनेमा पाहिला या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्यकाळी वाक्य करायचं आहे. मी सिनेमा पाहिला या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्यकाळामध्ये वाक्य करायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मी सिनेमा पाहत असेल, ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? सूर्यास्त हा एक शब्द आहे. या शब्दाची आपल्याला कोणत्या प्रकारची संधी आहे ते ओळखायचं आहे. तर सूर्यास्त हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधीचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. तर या ठिकाणी वाक्य आहे, मी आजच गावाहून आलो. अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. अधोरेखित शब्द कोणता आहे? गावाहून, ऊनहून. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 पंचविभक्ती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. प्रतिक्षण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? प्रतिक्षण हा एक शब्द आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अव्ययभाव समास या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. केशवकुमार हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशवकुमार हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर केशवकुमार हे प्रल्हाद केशवात्रे या कवीचं ते टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. वाक्याचा आपल्याला प्रयोग सांगायचा आहे. तर या ठिकाणी वाक्य आहे, त्याने हे चित्र काढले आहे. या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. खालील शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. तर या ठिकाणी शब्द आहे साखर भात. तर साखर भात या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 पुल्लिंग या ठिकाणी साखर भात या शब्दाचं लिंग असेल. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात? वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात? तर वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. जहाजांचा खालीलपैकी काय असतो? जहाजांचा समूहदर्शक शब्द खालीलपैकी कोणता असेल? तर जहाजांचा काफिला ऑप्शन क्रमांक 3 योग्य आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. खालील शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दापैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तीर्थरूप या ठिकाणी आपला योग्य शुद्ध शब्द असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. दर्पण व मुकुर हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? दर्पण आणि मुकुर हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे. दर्पण आणि मुकुर हे शब्द आरसा या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो? ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 त्यांना अजानुबाहू असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. खाली दिलेल्या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी शब्द आहे काल. तर काल या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे.
तर ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण या ठिकाणी काल या शब्दाची जात असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19 पाटील या शब्दाचं आपला भाववाचक नाम करायचं आहे. पाटील या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पाटील की या ठिकाणी योग्य आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. खालील शब्दापैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे. खालील शब्दापैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मोत्या या ठिकाणी योग्य विशेष नाम होईल. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं काळ आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रीतिवर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. पिवळ्या फुलांची ओळ शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. पिवळ्या फुलांची ओळ. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सोनावळ या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार आपल्याला निवडायचा आहे. खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कणिक तिमणे या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत. मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत. तर मराठी भाषेमध्ये एकूण 34 व्यंजने या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. मार्च नंतर एप्रिल महिना येतो अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. मार्च नंतर. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शब्दयोगी अव्यय या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. पुढील पर्यायापैकी आपल्याला नपुसकलिंगी शब्द ओळखायचा आहे. पुढील पर्यायापैकी आपल्याला नपुसकलिंग पर्याय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 किरडू या ठिकाणी नपुसकलिंगी पर्याय असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. पुढील शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. पावसामध्ये पावसात. पावसात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सप्तमी विभक्ती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी वाक्य आहे महाराजांचा थाटच वेगळा. अधोरेखित शब्द कोणता आहे. महाराजांचा. चाचीचे. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 षष्ठी विभक्ती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा. या ठिकाणी एक वाक्य आहे मी देशाची पंतप्रधान झाले तर या वाक्याची आपला प्रकार ओळखायचा आहे. तर उद्गारार्थी वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो या वाक्याचा प्रयोग खालीलपैकी कोणता आहे. प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो या वाक्याचा प्रयोग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सकर्मक कर्तरी या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग होईल. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणती विरामचिन्हे वापरतात. संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणती विरामचिन्हे वापरतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वल्प विराम या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. पुढील वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी वाक्य आहे सूर्य डोंगराआड जात असतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. सूर्य डोंगराआड जात असतो. तर रीतिवर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. राजू अभ्यास कर या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापदाचा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अर्थ आहे. राजू अभ्यास कर कोणत्या प्रकारचा अर्थ आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आज्ञार्थी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विग्रह या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35 भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. भावार्थ दीपिका हा महत्त्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. जेवण बरोबर भोजन तर झोप बरोबर खालीलपैकी काय असेल. जेवण बरोबर भोजन तर झोप बरोबर खालीलपैकी काय असेल. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 निद्रा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. सचिन हा हुशार मुलगा आहे या वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. सचिन हा हुशार मुलगा आहे विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हुशार या ठिकाणी या वाक्यामधलं विशेषण होईल. प्रश्न क्रमांक 38 पाहूयात. जेव्हा बोलणारा स्वतःविषयक बोलत असतो तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा उपयोग होतो. जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा प्रथम पुरुषवाचक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 39 पाहूयात. माझा चष्मा आण या वाक्यामधलं आण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे. माझा चष्मा आण. आण या ठिकाणी कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आज्ञार्थी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 40 पाहूयात. वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. जिभेला हाड नसणे. तर जिभेला हाड नसणे म्हणजे वाटेल ते बोलणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 41 पाहूयात. आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात. आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 42, गाय झाडाखाली बसली या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? झाडाखाली. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक शब्दयोगी अव्यय या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. केवल प्रयोगी अव्यय हे खालीलपैकी काय असतात? केवल प्रयोगी अव्यय हे खालीलपैकी काय असतात? तर केवल प्रयोगी अव्यय हे भावनाप्रधान असतात. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. राम सतत गावी जात असे हे वाक्य कोणत्या काळामधलं वाक्य आहे? राम सतत गावी जात असे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. भावे प्रयोगाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. भावे प्रयोगाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आईने मुलास समजाविले या ठिकाणी भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 46 पाहूयात. प्रश्न क्रमांक 46 पाहूयात. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोदंड या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. ज्याला सीमा नाही शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 असीम या ठिकाणी आपला योग्य शब्द समूहाबद्दल योग्य शब्द असेल. पुढचा प्रश्न अकलेचा खंदक या ठिकाणी अकलेचा खंदक म्हणजेच खालीलपैकी काय असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, अकलेचा खंदक म्हणजे अतिशय मूर्ख मनुष्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 49 पाहूया. कणिक तिमणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कणिक तिमणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कणिक तिमणे म्हणजेच खूप मारणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 50 पाहूयात. शब्दाची पुनरावृत्ती होऊन झालेल्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? शब्दाची पुनरावृत्ती होऊन झालेल्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्या शब्दांना ऑप्शन क्रमांक 1 अभ्यास शब्द या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 51 पाहूया. द्विगुणित हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? द्विगुणित हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला